नमस्कार मंडळी, तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज सगळे भावंड आम्ही चाललो आहे चंडिका देवीच्या दर्शनाला। तर काल गावी आलो आहे लाडघरला, मामाच्या गावी थोडं काम होतं त्यासाठी। आई मी आलो आहे, तर आज चंडिका देवीचं दर्शन करायला चाललो आहे। सगळे मामाची पोरं भावंड आहेत, हा लपतोय। तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघूया आपण चंडिका देवीचं दर्शन कसं होतं। चंडिका देवी ही स्वयंभू आहे, स्वतः प्रकट झालेले मंदिर आहे। पवित्र सिंदूरने मढवलेली चंडिका देवी 3 फूट उंच दगडी मूर्ती नैसर्गिकरित्या घडलेल्या काळ्या दगडाच्या गुहेत सापडलेली। देवीच्या शिल्पात 4 हात आहेत, जे तलवार, ढाल इत्यादी शस्त्राचे चालवतात। गुहेचे प्रवेशद्वार लहान असल्याने पर्यटकांना वाकून गुहेत आत जावे लागते। गुहेचे प्रवेशद्वार सजवलेल्या चांदीच्या पत्र्याने सजवलेले आहे। गुहेत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जमिनीखाली जाणाऱ्या पायऱ्या, ज्या पूर्वी फक्त उतारा होत्या। गुहेच्या आत सहसा अंधार असतो आणि एक वेळ फक्त 2 लोक आत जाऊ शकतात इतकी जागा आहे। भिंतीच्या आधाराने तुम्ही जमिनीखाली मंदिरात पोहोचल्यावर तुम्हाला वेदीवर एक चांगल्या पेटलेला दिवा दिसेल। तर आतमध्ये एंट्री झाली आहे कमानीवरून। आता रविवार त्यामुळे गर्दी जास्त आहे, तुम्हाला जागा नाही। काय करायचं तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा। उतरलो, आता चाललो आम्ही चालत। पार्किंग भेटत नव्हतं, पार्किंग शोधून दमलो आता। पार्किंग करून आता चाललो जेवढं। गर्दी आहे जास्त, गाड्यांची पण आणि माणसांची पण। आता रविवार असल्यामुळे गर्दी जास्त आहे। दिव्याच्या प्रकाशात तुम्हाला देवीचे सुंदर आणि दिव्य मूर्ती दिसेल। तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात अंधार्य गुहेत देवीची मूर्ती पाहणे हा एक अनुभव आहे। मंदिरात फक्त तेलाचे दिवे लावले जातात आणि पूजागृहात कोणताही कृत्रिम प्रकाश वापरला जात नाही। देवीच्या वेदीजवळील जागा लहान वाटत असली तरी त्यात 400 लोक सहजपणे सामावून घेऊ शकतात। देवीच्या भोवती फिरण्यासाठी, त्यांची पवित्र पूजा पूर्ण करण्यासाठी त्यांना पुरेशी जागा आहे। देवीचे हे गुहा मंदिर पांडवांच्या काळातील असल्याचे म्हटले जाते। असे म्हटले जाते की त्यांनी त्यांच्या वनवासाची सेवा करताना त्यांच्या देवी शक्तीने हे मंदिर निर्माण केले। या गुहेत अनेक लहान बोगदे आहेत। हे बोगदे काशीच्या पवित्र भूमीकडे घेऊन जात असल्याचे म्हटले जाते। या मंदिराबद्दल एक व्याख्यायिका आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जमानापुरीच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना लपलेली गुहा दाखवली आणि त्यांच्या प्रवेशद्वारावरील मोठे दगड काढण्यास सांगितले। स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्यांना हरवलेली गुहा सापडली। दगड काढले आणि गुहेच्या आत त्यांना देवीची मूर्ती सापडली। मूर्ती विशेष आहे कारण तिचा फक्त अर्धा भाग जमिनीवर आहे आणि उर्वरित भाग अजूनही जमिनीखाली आहे। जमनापुरीने मूर्तीची पूजा आणि धार्मिक विधी करण्यास सुरुवात केली। नंतर त्यांनी ही जबाबदारी त्यांचे वारस बालपुरी यांच्याकडे सोपवली। पुरी लोक गोसावी पंथांचे आहेत, ज्यांना भगवान शिवापासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते। म्हणूनच त्यांच्या मृत्यूसाठी मृत्यूविधी करण्याची आवश्यकता नाही। त्यांच्या परंपरेनुसार त्यांच्या पंथातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने शिवलिंग बनवले जाते। खरं तर चंडिका मंदिराबाहेर अनेक शिवलिंग आढळतील। हे मंदिर दगडांनी आणि दाट झाडांनी वेढलेले आहे। पावसाळ्यात मंदिराजवळ एक छोटासा ओढा वाहतो, पण सध्या नवरात्री असल्यामुळे जास्त पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। मंदिरात फक्त शाकाहारी नैवेद्याची परवानगी आहे। दाभोळ जिंकल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज गोपाळगड, गोवळकोट आणि आडिवरे येथे गेले, तेव्हा असे म्हटले जाते की त्यांनी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात भेट दिली। असं ह्या दाभोळच्या चंडिका देवीचा इतिहास आहे। देवीचं दर्शन झालं, आता गर्दी खूप होती, तर हळूहळू दर्शन घेऊन आता येतोय। आम्ही पुढे आलो आहे, बाकीचे मागून येतोय। आता रविवार आहे त्यामुळे गर्दी जास्त आहे भरपूर। प्रसादाची दुकान आहेत दोन्ही बाजूला, अशी अनेक दुकानं आहेत। आम्ही इकडनं प्रसाद घेतोय आता।
दाभोळच्या धक्क्याजवळ आलोय. देवीचं दर्शन झाल्यानंतर इकडे आलोय जरा फेरफटका मारायला. ज्या मच्छी बागायला जातात दाभोळचा धक्का. इथं मच्छीचा लिलाव वगैरे होतो. संध्याकाळचा लिलाव होतो. आता सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. देवीच्या दर्शनानंतर इथं फेरफटका मारण्यासाठी हा दाभोळच्या धक्क्यावरून दिसणारा निसर्ग, समुद्र, डोंगर. संध्याकाळच्या टायमाला जेव्हा लिलाव असतो तेव्हा भरपूर गर्दी असते इकडे. फेरी बोटची पण केव्हा इकडे आहे. अलीकडे जाण्यासाठी फेरी बोट आहे. पावसाची सुरुवात झाली. आता निघतोय आम्ही पण घरी जायला. अशा प्रकारे आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे. गर्दी होती. कमीत कमी 1.5 तास लागला असेल आम्हाला. तर दर्शन झालं. आता घरी चाललोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.